नमस्कार, इंडिया न्यूज 24 मध्ये स्वागत। जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी। पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, वाढती बेरोजगारी आणि सरकारची निष्क्रिय कार्यपद्धती याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी 21 मे 2026 रोजी नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले असून आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सोपवले गेले। केंद्र आणि राज्य सरकारच्या ढिसाळ धोरणांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे, तर तरुण वर्ग बेरोजगारीमुळे संतप्त आहे, असा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या आंदोलनात कार्यकर्ते सरकारच्या विरोधात विविध घोषणा देत निषेध नोंदवत होते। आंदोलन केलेलं आहे काय तुमच्या कुठल्या मागण्यांना घेऊन आंदोलन केलं? अनेक दिवसापासून जेव्हापासून राज्याचे इलेक्शन झाले, पेट्रोलचे भाव वाढलेले आहे, महागाई वाढलेली आहे, डिझेलचे भाव वाढलेले आहे। जेव्हापर्यंत इलेक्शन होते मोदी सरकार एकदम शांत बसलेली होती आणि इलेक्शन झाल्यानंतर लगेच अचानक सरकारला माहीत नाही काय झालेलं आहे, म्हणते पेट्रोलचा शॉर्टेज झालेला आहे, डिझेलचा शॉर्टेज झालेला आहे आणि झालेला तर आहेच। त्याचप्रमाणे त्यांनी डिझेलचे भाव एकदम वाढलेले आहे, 2दा डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले आहे। लोकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही आहे, लोक खूप त्रासून गेलेले आहे, महागाईपासून लोक खूप त्रासून गेलेले आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही प्रतिकात्मक झोपा काढून इकडे मोदी सरकार झोपलेला आहे, केंद्र सरकार झोपलेली आहे, म्हणून आज आम्ही इकडे आंदोलन प्रतिकात्मक केलेलं आहे। इतके भर उन्हामध्ये तुम्ही कलेक्टर ऑफिस इथे लोळून आंदोलन केलेलं आहे, तर नेमकं सरकारला काय दर्शवतं? सरकारला आमची मागणी आहे की लवकरात लवकर जे भाव वाढलेले आहे आणि ज्या प्रकारचे लोकांना खूप शॉर्टेज झालेला आहे, माल भेटत नाही आहे, सिलेंडर भेटत नाही आहे, पेट्रोल भेटत नाही आहे, डिझेल भेटत नाही आहे, त्याचप्रमाणे महागाई ज्या प्रकारे वाढलेली आहे ते महागाई कमी झाली पाहिजे लवकरात लवकर, म्हणून आज आम्ही इकडे आंदोलन केलं। सीएम म्हणत आहे की कमी नाही आहे, मोदी साहेब म्हणत आहे की खूप कमी आहे, थोडा तुम्ही कमी वापर केला, तर आता सीएम साहेबाला खोटा ठरवायचा की मोदी सरकारला मोदीजीला खोटा ठरवायचा। आता त्यांनी स्वतःला आपसात बोलून ठरवायला पाहिजे की कोण खरं म्हणत आहे, कोण खोटं म्हणत आहे। सोना खरीदने के लिए भी मना किया है जनता को, भारतीय जनता से आह्वान किया है प्रधानमंत्री ने, उसके बारे में क्या कहना है? लोकांना जे सोनं खरीदल्याला त्याने मनाई केलेली आहे। आम्ही पवार साहेबांचं धोरण आहे, जितकं शक्य होत असेल आम्ही देशहितासाठी सरकारला आम्ही मदत करतो, पण जेव्हा लोकांना त्रास होत असेल, लोकांना महागाई वाढत असेल, लोकांना 2 वक्तची पोरी भाजी मिळत नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही रस्त्यावर उठून म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे। बहुत हो गई महंगाई की मार, चलेगा मोदी सरकार। बहुत हो गई महंगाई की मार, चलेगा मोदी सरकार। पेट्रोल के दाम कम करो, कम करो, कम करो, कम करो। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। चॉकलेट बांटना बंद करो, बंद करो, बंद करो। चॉकलेट देना बंद करो, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। पेट्रोल के भाव कम करो, कम करो, कम करो। पेट्रोल के भाव कम करो, कम करो, कम करो। पेट्रोल के भाव कम करो, कम करो, कम करो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। महंगाई कम करो, कम करो, कम करो, कम करो। झोपा काढा, झोपा काढा, मोदी सरकार झोपा काढा, झोपा काढा, झोपा काढा, मोदी सरकार झोपा काढा। सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। पेट्रोल के भाव अरे या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय, अरे या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय। मेलोडी चॉकलेट सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। नरेंद्र मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महंगाई कम करो, कम करो, कम करो। महंगाई कम करो, कम करो, कम करो। के भाव कम करो, कम करो, कम करो। डीजल के भाव कम करो, कम करो। अरे या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय, अरे या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरतं पाय। झोपा काढा, झोपा काढा। होश में आओ, होश में आओ। मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। झोपा काढा, झोपा काढा। मोदी सरकार झोपा काढा, झोपा काढा, झोपा काढा। मोदी सरकार झोपा काढा। मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महंगाई कम करो, कम करो, कम करो। के भाव कम करो, कम करो, कम करो। के भाव कम करो, कम करो, कम करो। कम करो, कम करो, कम करो।
झोपा काढा कम करो कम करो कम करो के भाव कम करो कम करो कम करो झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ बंद करो बंद करो बंद करो जनता को चॉकलेट देना बंद करो बंद करो बंद करो नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आओ केंद्र सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ आवाज दो हमें आवाज दो हमें नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आओ झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा अरे या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा झोपा काढा मोदी सरकार झोपा काढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जय हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जय हो देश का स्वाभिमान करे पुकार शरद पवार अरे झोपा काढा मोदी सरकार अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बघत रहा इंडिया न्यूज 24. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणावर भाजप नेते अशोक चव्हाण यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून यामुळे लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आले आहेत असे ते म्हणाले. सीबीआय या प्रकरणाची वेगाने चौकशी करत असून यामागे असणारे मोठे रॅकेट आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोग शोधून काढणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केलंय. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी कॉपी प्रकरणांवर चांगली कारवाई केली, परंतु नंतर याद्या बदलून काही संस्थांना अभय दिले जाते. ही दुर्दैवाची बाब असल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण शिक्षण प्रणाली साफ करण्याची मागणी केली. दरम्यान जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून रशियन ऑइल भारतात आल्यानंतर महागाईतून काहीसा मार्ग निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.